नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्रोड्यू टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज एक छानशी रीडिंग घेऊन आले बरं का मी तुमच्यासाठी. रीडिंगचा विषय आहे देवी सरस्वती तुमच्यावर ज्ञानाची बरसात करतायत. आणि ज्ञानाची बरसात तिथंच होते जिथं सकारात्मकता आहे, जिथं शुद्ध भावना आहे, आणि ज्या वेळेला समृद्धी येते, महालक्ष्मी येतात, आणि ज्या वेळेला त्रिदेवींचं आगमन होतं, म्हणजे ज्या वेळेला देवी पार्वती येतात आणि देवी महालक्ष्मी येतात, आणि त्यावेळेला जेव्हा ह्या सगळं परिपूर्ण करतात, आणि हे परिपूर्ण करत असताना जो एक भाग असा आहे जो म्हणजे ज्ञान आहे. आणि ही ज्ञान असं आहे की ज्या वेळेला तुमचं सगळं पूर्णपणे नकारात्मकता क्लीन होते, तुम्ही सकारात्मकतेच्या मार्गावर लागता आणि ज्ञानाच्या मार्गावर लागता. अज्ञान काय आहे, ज्ञान काय आहे, यातला फरक समजायला लागतो. ओठांवर आणि जिभेवर देवी सरस्वती आहेत. वाणीतून निघणारा प्रत्येक शब्द दुसऱ्याचं आयुष्य घडवण्यासाठी, त्यातनं काहीतरी चांगलं उत्पन्न करण्यासाठीच निघाला पाहिजे, हे जेव्हा अंतरात्म्याला कळायला लागतं तेव्हाच देवी सरस्वती आपल्या वाणीवर आपल्यामध्ये प्रवेश करतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. तर हा आशीर्वाद तुम्हाला मिळतोय, म्हणजेच मी जे सुरुवातीला सांगितलं की हा आशीर्वाद मिळण्यासाठी तुम्ही परिपूर्ण झालात. तुमची शक्ती ज्ञानाशी कनेक्ट झालेली आहे, तुमची समृद्धी ज्ञानाशी कनेक्ट झालेली आहे, आणि ज्ञान, शक्ती, समृद्धी हे तुम्हाला विविध अशा खूप मोठ्या ह्याच्यावर घेऊन जाणार आहेत. आणि ह्या त्रिदेवींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे, आणि त्यातच देवी सरस्वतींचं म्हणजे ज्ञान आहे. तर हे सगळं आहे, सगळं जे तुम्हाला मिळणार आहे ते ज्ञानामुळेच मिळणार आहे. आणि ज्ञान असेल, देवी सरस्वतींचा आशीर्वाद असेल, तरच ज्ञान तुमच्याकडे आहे. आणि खरं ज्ञान काय आहे हे सगळं कळलं पाहिजे पहिला, आणि ह्या सगळ्याचा उगम जो आहे तो तुमच्यावर होते. म्हणजे ज्ञान खऱ्या अर्थानं काय आहे ह्याचा सुद्धा अर्थ तुम्हाला दाखवला जातोय, कळला जातोय, आणि देवी सरस्वती तुमच्यावर ज्ञानाची बरसात करतायत. तर असे काही मेसेजेस आहेत जे तुम्हाला इथं दाखवले, इथं मी सांगणार आहे. आणि याच्यातून हे कसं शफल करता येत नाही आहे डेक, म्हणून मी असं ठेवलंय. तर देवी सरस्वती तुमच्यावर ज्ञानाची बरसात करतायत. आणि काय मेसेज आहे देवी सरस्वतींचा तर आपण बघूया. ज्यामध्ये देवी सरस्वती तुमच्यावर ज्ञानाची बरसात करतात. आणि पहिलंच कार्ड आहे द चॅरिट बघा. आणि द चॅरिट म्हणजे तुम्ही एका ज्ञानाच्या ह्याच्यावर तुम्ही पुढे चाललेला आहे. जो प्रवास तुमचा आहे तो म्हणजे ज्ञानाचा आहे, आणि तुम्हाला पुढे घेऊन जाणारा आहे. तुम्हाला आता ॲक्शन घ्यायची आहे, कारण तुम्हाला जो प्रवास तुम्ही करणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस आहे. जो प्रवास आहे तो ज्ञानाचा आहे. ज्ञान देत 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 तुम्हाला पुढं जायचं आहे, पुढच्या लेवलला तुम्हाला पुढं जायचं आहे. तुमची विल पॉवर आणि तुम्हाला म्हणजे हा सगळा बॅलन्सचं काम आहे. मी काय म्हणलं, तुम्हाला त्रिदेवींचा आशीर्वाद येतोय. जेव्हा शिवशक्तींचा आशीर्वाद होतो तेव्हाच तुम्ही बॅलन्स होता, आणि आता पूर्णपणे तुम्ही बॅलन्स झालेले आहात, आणि त्रिदेवींचा आशीर्वाद होतोय. आणि म्हणून मग तर आता तुम्ही पूर्णपणे बॅलन्स झालाय, कारण तुमच्याकडे शक्ती आहे, समृद्धी आहे, आणि ज्ञानही आहे. आणि त्यामुळं तुम्ही तिन्ही बाजू तुमच्या स्ट्रॉंग झालेल्या आहेत. आणि म्हणूनच देवी सरस्वतींचा आशीर्वाद तुमच्यावर येतोय. आणि देवी सरस्वती म्हणजे शक्ती आहे, आणि ही तुमचं सक्सेस आहे, तुमचं ज्ञान आहे, आणि ह्या सगळ्याला वाढवणारं असं आहे. तुमचं जे रशचं जे सगळं प्रवास तुमचा चालला होता, जो मार्ग तुम्हाला सापडत नव्हता, किंवा एखादा जो विचार तुम्हाला क्लू जरी सापडला तरी सुद्धा त्याच्या पूर्ण विचारापर्यंत तुम्ही पोहोचत नसाल, तर तिथपर्यंत तुम्ही पोहोचताय. तुमचा खरा मार्ग कोणता आहे तो तुम्हाला इथे देवी सरस्वती दाखवतात. आणि तुमची जी विल पॉवर आहे, आतला तुमचा जो स्ट्रॉंगनेस आहे, म्हणजे कोणतीही गोष्ट करण्यामागचा तुमचा निर्धार जो आहे तो स्ट्रॉंग होतोय, आता स्ट्रॉंग होतोय. आणि त्यामुळंच तुम्हाला तुम्ही स्वतःला बॅलन्स झाल्यामुळे तुम्ही स्वतःला कंट्रोल करू शकता, तुम्ही स्वतःला थांबवू शकता. जे कुठं थांबायचं आहे आणि कुठं पुढं जायचं आहे, जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत ते लक्षात येत नाही. तर हे तुमच्याकडे येते. हा जो डिसिजन आहे, आयुष्याबद्दलचा जो डिसिजन आहे, हा प्रवासाबद्दलचा डिसिजन आहे, तो स्ट्रॉंग असा डिसिजन तुम्ही घेऊ शकता. तुम्ही एक निर्धार तुम्ही करू शकता, ॲक्शन घेऊ शकताय. आणि म्हणूनच हे ज्ञान तुम्हाला दिलं जाते. देवी सरस्वती तुमच्यावर ज्ञानाची बरसात करतात. हे पहिलंच कार्ड आहे द चॅरियटचं, हे कार्ड आहे यशचं. यामध्ये तुम्ही कोणत्याही ज्ञानाच्या मार्ग, आध्यात्मिक असेल किंवा तुमच्या शैक्षणिक ह्याच्यामध्ये जर काही अडथळे येत असतील तरी सुद्धा, तुम्ही विद्यार्थी असाल, कॉलेजमध्ये असाल, कोणत्याही याच्यामध्ये तुम्ही काही ज्ञान घेताय आणि त्याच्यामध्ये जर अडथळे येत असतील आणि त्या ह्याच्यावर मार्ग जर तुम्हाला सापडत नसेल, तर त्यामध्ये सुद्धा इथं तुमच्यासाठी असेल, तुमच्या मुलांसाठी सुद्धा असेल, तर तो मार्ग जो आहे, तर हे कार्ड आहे यशचं. म्हणजे त्यांचा जो कुठं
शैक्षणिक ज्ञानाचा जो प्रवास थांबला होता, जो पुढे जात नव्हतं किंवा काही अडथळे येत होते, ते सगळे अडथळे दूर होत आहेत आणि एक नवीन उगम जो आहे तो इथं होतोय. आणि एक आहे बघा, 4 ऑफ सॉर्ट्स. मी तुम्हाला काय म्हणलं, ही हा जो उगम आहे हा होतोय, ज्ञानाचा उगम का होतोय, कारण जी टॉक्सिक असे रिलेशन्स असतील किंवा असे स्ट्रक करणारी अशी लोक तुमच्या आजूबाजूला असतील, असे तुमचे मित्रमैत्रिणी असतील तुमच्या मुलांचे, किंवा तुमच्या आयुष्यात अशा काही घटना होत आहेत की ज्यामुळे तुमच्याकडं ज्ञान येते पण ते घेण्यासाठी तुमचं माइंड क्लिअर नाही आहे, तुमची बुद्धी, तुमचं अनकॉन्शियस माइंड क्लिअर नाही आहे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी, घटना अशा घडलेल्या, साठवून ठेवलेल्या होत्या की ज्यामुळे ज्ञान तिथं हे येत होतं पण त्याचा असा विचार प्रवाह कुठंतरी त्याला अडथळा बनत होता. कसं असते प्रवाह, जेव्हा पाणी चाललंय आणि पाण्यामध्ये कोणताही दगड असेल, कचरा असेल, काही साठला असेल तर त्याला अडथळा निर्माण होतो, त्याचा वाहत राहत नाहीये. तसंच हा ज्ञानाचा झरा आहे आणि हा अनकॉन्शियस माइंडमध्ये जे तुमचं ज्ञान भरलंय पूर्ण पण त्याला अडथळा बनत होता हा तुमच्या विचारांचा, तुमच्या निगेटिव्ह थॉट्स असतील, काही विचार असतील, काही अशी लोक तुमच्या अवतीभोवती असतील की ते तुमच्या थॉटला असे डिस्टर्ब करतायत. तर तिथं तो जो अडथळा आहे तो तुमच्यातनं दूर केला जातोय. आणि हिथं 4 ऑफ सॉर्ट्स म्हणजे ही देवी सरस्वतींचा आशीर्वाद आणि ज्ञानाची बरसात, म्हणजे तुम्हाला रिलॅक्स केलं जाते, तुमचं माइंड रिलॅक्स केलं जाते, तुमच्या विचारांची उंची वाढवली जाते. तुम्ही रेस्ट घेतल्यामुळं, मेडिटेशन केल्यामुळं किंवा रिलॅक्स झाल्यामुळं तुमचं खूप छान असा उत्साह, तुमचा जे ज्ञान आहे तुमचं ते वाढते आणि ते ज्ञान वाढल्यामुळं अजून विचारांची उंची वाढते तुमची, अजून तुमच्या शब्दांची उंची वाढते, तुमच्या कलेची उंची वाढते. तुमच्या कला ज्या कुठे असते, प्रत्येक वेळी तुम्ही कामानं इतकं स्वतःला स्ट्रेसफुल केलेलं आहे, खूप असं टॉक्सिक असं सगळं स्वतःला झालेलं आहे, पूर्णपणे तुम्ही बांधून घेतले, इतकं बिझी शेड्यूल तुमचं असेल, हे सुद्धा येत आहे. खूप बिझी शेड्यूल आहे, इकडं जायचं आहे, तिकडं जायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, ह्याचं काम करायचं आहे, त्याचं काम करायचं आहे, ऑफिस आहे किंवा काही कुठले असते, मुलांचं असेल, मुलांच्या मध्ये सुद्धा त्यांना एक असं रुटीन नाही आहे, खूप सारे ढीगभर सगळं त्यांच्या डोक्यामध्ये सगळं जंजाळ झालेलं आहे, त्यांनाच माहीत नाही आहे त्यांना कुठल्या रस्त्यावर जायचं आहे. तर हे सगळे मार्ग, हे सगळे अडथळे जे आहेत ह्याच्यावर सगळ्यावर मार्ग मिळतोय आणि देवी सरस्वती तुमच्यावर ज्ञानाची बरसात करते. आणि तुम्हाला इथं जर असं हे होत असेल तर थोडंसं तुम्हाला स्वतःला वेळ देण्यासाठी इथं तुम्हाला सांगितलं जाते, कारण रिलॅक्स व्हायचंय तुम्हाला. तुम्ही जितके रिलॅक्स व्हाल आणि तुम्ही जितकं मेडिटेशन कराल, शांत राहाल, तितकं जास्तीत जास्त ज्ञान आणि तुमचा पॉवरफुल असं ताकद तुमची ज्ञानाची अजून वाढते. तर इथं तेच आहे, तुमचं जो नवीन आयडिया ज्या तुमच्या येणार, पेज ऑफ सॉर्ट्स आहे, आणि नवीन ज्या आयडियाज आहेत, तुमचं नॉलेज, तुमचं नवीन कम्युनिटीशी कनेक्ट होणं, हे सगळं होणार आहे. हे देवी सरस्वती तुमच्यावर ज्ञानाची बरसात करतात. म्हणजे कोणत्याही बाबतीतलं असेल, कोणत्याही विषयातलं असेल, ज्ञान तुम्हाला पाहिजे, तो विषय तुम्हाला आवडतोय पण त्याच्या मुळापर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही, कारण कुठंतरी हे अडथळे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तर ह्या अडथळ्यांमुळे तुमची ग्रोथ कुठंतरी थांबली जाते. तर ते ग्रोथ तुमचं नॉलेज, तुमच्या आयडियाज, तुमची ह्या पॉझिटिव्ह कम्युनिटीशी कनेक्ट होणं, हे सगळं म्हणजे सॉर्ट्स काय आहे जो कट करतो. मग तुमचे जे निगेटिव्ह जे थॉट्स होते किंवा निगेटिव्ह अशी लोक होती, निगेटिव्ह विचार होते, हे सगळ्यांना कट करून एका पॉझिटिव्ह सकारात्मक ह्याच्याकडे तुम्हाला इथं घेऊन चाललेत. आणि म्हणूनच हे ज्ञानाचं, कारण हे तुम्ही बघतच नव्हता, याकडे तुमचं लक्षच जात नव्हतं. आणि 8 ऑफ सॉर्ट्स मी काय म्हटलं, पूर्णपणे बांधलेलं होतं या नकारात्मक विचारांनी, नकारात्मक अशा लोक असतील किंवा तुमच्या मुलांभोवती, तुमच्या मुलांची सुद्धा जर पॉझिटिव्ह अशी ग्रोथ नाही आहे, ज्ञानामध्ये ग्रोथ नाही आहे, ते अभ्यासामध्ये तुम्हाला माहित आहे तेच खूप स्ट्रॉंग आहेत, हुशार आहेत किंवा करतायत, हे करतायत, पण आजूबाजूला असे काही सोल्स आहेत, असे काही की त्यांना ते पुढे जाऊ देत नाहीत किंवा त्यांच्या अभ्यासात असतील, त्यांच्या ज्ञानामध्ये अडथळे निर्माण करतायत, त्यांना विविध विषयांमध्ये दुसऱ्याच जे त्यांच्या भविष्यासाठी योग्य नाही आहे त्याच्यामध्ये त्यांना गुंतवत आहेत. तर ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला इथं थोडंसं मुलांकडे सुद्धा तुम्हाला हे करायचं आहे. ते जे अडथळे होते ते सुद्धा त्या अशा नकारात्मक सोचणं त्या मुलांपासून बाजूला करतात. मी तुम्हाला पहिले तर हेच आहे, तुमचे जे निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह तुमचे विचार, वाणी आणि आजूबाजूची लोक, ह्या सगळ्या याच्यातून तुम्हाला बाहेर काढलं जाते. आणि म्हणूनच देवी सरस्वतींचा तुमच्यावर ज्ञानाची बरसात होते, कारण तुम्ही फॉरगिव्ह केले, तुमच्या मुलांनी फॉरगिव्ह केले की सोडून दिले नाही,
ह्या नकारात्मकतेच्या जाळ्यातून बाहेर पडल्याशिवाय नवीन काहीतरी शोध लागणार नाही, नवीन काही सुरू होणार नाही. आणि नवीन काही सुरू करायचं असेल तर काहीतरी सोडलं पाहिजे. हे त्यांचा निर्णय आहे आणि हे होते. आणि द लव्हर्स, देवी सरस्वती तुमच्यावर ज्ञानाची बरसात करतायत. जर तुमच्या आयुष्यावर प्रेम ज्ञानावर आहे, प्रेम ज्ञान जे तुमच्याकडे आहे त्याच्यावर भरपूर तुमचं प्रेम आहे. पण ज्या गोष्टीवर आपलं प्रेम असतं ते वाढतं, मग ते कोणतेही असू दे, त्याच्यावर प्रेम पाहिजे, आतून पाहिजे प्रेम. तर जे तुमचं जो बघण्याचा दृष्टिकोन आहे, मग ते अभ्यासाकडे असू दे किंवा तुमच्यातलं जे आध्यात्मिक ज्ञान आहे, तुमच्यातलं जे इतर गोष्टी ज्या आहेत, तुमचे थॉट्स असतील, विचार असतील, तुमच्या स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा, तर तो हे नव्हता. तर तुम्ही जेव्हा सेल्फ लव्ह करताय, आता स्वतःवर प्रेम करताय, नात्यांवर प्रेम करताय, किंवा जी नाती अशी आहेत बाबा हा टॉक्सिक आहे, थांबवतायत मला, तर त्यांच्यापासून दूर, हे तुम्हाला तिथल्या तिथं तुम्हाला लगेच लक्षात येते. आणि हे तुमच्याही बाबतीत आहे आणि तुमच्या मुलांच्याही बाबतीत आहे, की जिथं तुम्हाला अडथळा बनतोय, तुम्हाला माहित आहे तुम्ही एका चांगल्या मार्गावर चाललाय, तुम्ही एका चांगल्या क्षेत्रामध्ये आहात, तुम्ही एका चांगल्या रस्त्यावर आहात आणि तिथं तुम्हाला अडथळे येत आहेत, तर तुमचे तिथले अडथळे तर दूर केले जात आहेत. आणि म्हणून देवी सरस्वती तुमच्यावर प्रसन्न झाले, कारण तुम्ही न दुखावता, तुमच्याकडे तलवार जी आहे ती प्रेमाची आहे, तुमच्याकडे प्रेमाची तलवार आहे. त्याचे सगळे शॉर्ट्स जे कार्ड आहेत तेच जे कट करतात, तर प्रेमाने तुम्ही ते हे केलेलं आहे. कुणालाही न तोडता, न हे करता, प्रेमाची जी तलवार आहे ती घावही करत नाही, तोडतही नाही, सर्वांना एकत्र ठेवते, सगळ्यांना न दुखावता त्यातून आपण छानपणे बाजूला होते आणि स्वतःचं अस्तित्व ती टिकवून ठेवते. तसं ही तुमची ज्ञानाची तलवार आहे, प्रेमाची तलवार आहे, ती खूप धारदार होती. आता खूप धारदार होते आणि तुमच्यातलं प्रेम, तुमच्यातली माया, तुमच्यातली करुणा हे सगळं वाढते, कारण तुम्ही ज्ञानाशी कनेक्ट होताय आणि ज्ञान तुमच्यामधून भरभरून वाहते आता. आणि बघा, 4 ऑफ वॉन्ड्स तुमचं जे ज्ञानाची बरसात तुमच्या आयुष्यावर होती आणि देवी सरस्वती तुमच्यावर आशीर्वादाची अशी ज्ञानाची बरसात करतात. तुमच्या आता जे सेलिब्रेशनचा जो काळ आहे तो तुमच्या आयुष्यात येते. सेलिब्रेशन आहे, हार्मनी आहे, रिलॅक्सेशन आहे आणि आनंद तुमच्याकडे येतोय. तुमच्या घरामध्ये हार्मनी येते, एन्जॉय, रिलॅक्सेशन, प्रेम, उत्साह, आनंद. आणि जिथं शक्ती आहे, जिथं समृद्धी आहे, जिथं ज्ञान आहे, तिथं काय कमी नसणार आहे. आणि हे सगळं तुमच्यामध्ये येते, तुमच्याकडे येते, कारण तुम्ही स्वतःवर खूप काम केलंय, जेव्हा एक 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 स्टेज तुम्ही पुढं चालत गेला. शक्ती, समृद्धी, ज्ञान हे काय आहे हे स्वतःमध्ये आहे, आपल्यामध्ये त्या आहेतच, फक्त त्यांच्याशी आपल्याला कनेक्ट व्हायला लागतं. आणि तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट झाला, तुम्ही सेलिब्रेट केलं, तुमच्या आयुष्यात हार्मनी आले, आनंद, रिलॅक्सेशन, हे सगळं तुमच्या आयुष्यात येते आता. आणि हे आल्यामुळंच तुम्ही खूप ग्रो होताय, तुमचं ज्ञान आणि तुमच्या ज्ञानाचं जे तेज आहे, तुमच्या ज्ञानाचा जो प्रकाश आहे, तो प्रकाश तुमच्या भोवती तुम्हाला खूप सारं अजून उजळतोय. ह्या ज्ञानाच्या प्रकाशाने आणि देवी सरस्वतींच्या आशीर्वादाने तुम्ही खूप उजळताय. तुमच्या चेहऱ्यावरची जी चमक आहे किंवा तुमचा आयुष्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, त्यामुळे तुम्ही इतरांना सुद्धा अजून प्रोत्साहित करताय, आनंदित करताय. म्हणजे त्यांना सांगायचीच गरज नाही, तुमच्याकडे अट्रॅक्टच होणार आहेत. आता तुमचं ज्ञान, तुमची वाणी, तुमचे थॉट्स, ह्याच्यामुळे तुमच्याकडे अशा सोल्स अट्रॅक्ट होतील ज्यांना भक्तिमय व्हायचं आहे, ज्यांना ज्ञानमय व्हायचं आहे, ज्यांना ज्ञान घ्यायचं आहे आणि ज्यांना त्यांच्या आयुष्याचा जो मार्ग आहे तो सुकर करायचा आहे. जिथं नाही की कुठल्याही गोष्टी थांबवायची कुठं, सुरुवात कुठं करायची, थांबवायची कुठं, आणि काय आयुष्यात महत्त्वाचं आहे जेव्हा कळलं तेव्हाच आयुष्याची खरी सुरुवात होते. आणि ती सुरुवात तुमची इथं होते, कारण देवी सरस्वतींचा तुमच्यावर आशीर्वाद आहे. आणि आदरणीय, फिअरलेस, दोन कार्ड्स आहेत बघा, रिस्पेक्टफुल आणि फिअरलेस, खूप आदरणीय आणि
निर्णय जो आहे, निर्भय आहे, असं हे 2 कार्ड्स आहेत. रिस्पेक्टफुल म्हणजे तुम्ही जो रिस्पेक्ट करताय, तुम्ही जो आदर देताय, तुम्ही देव सरस्वतींना, मी काय म्हटलं इथं जे द लवर्सचं कार्ड आहे आणि हे द लवर्स म्हणजे काय, तुम्ही प्रेम करताय कशावर, ज्ञानावर प्रेम करताय बघ, तुम्ही अभ्यासावर प्रेम करताय, तुम्ही तुमच्या गुरूंच्या आदेशावर प्रेम करताय, तुम्हाला जे भक्तिमय, तुम्हाला कोणताही मार्ग असू दे, तुम्ही अभ्यास, तुम्ही विद्यार्थी, मी तर तेच सांगितलं, तुमची मुलं असतील ती त्या अभ्यासावर प्रेम करतायत ज्ञानावर, पण त्यांचा खरा मार्ग काय आहे हा तुम्हाला शोधला पाहिजे, किंवा त्या मार्गावर तुम्ही पुढे आता जाताय. देवी सरस्वतींचा आशीर्वाद म्हणजे काय, तुमचं खरं ज्ञान काय आहे हे तुम्हाला इथं दाखवलं जाते आणि तुम्ही खूप ज्ञानाला रिस्पेक्ट करता. तुम्ही ज्ञान आणि भक्ती याला खूप रिस्पेक्ट करता, तुम्ही खूप आदर देता आणि म्हणूनच देवी सरस्वतींचा आशीर्वाद तुमच्यावर येतोय आणि ते ज्ञानाची बरसात करतात. कारण ज्ञान कुठं पण नसतंय, ज्ञान कुठं पण आपण म्हणतो, म्हणून आपण सुद्धा कुणाच्या घरात जायचं म्हणलं तर 10 वेळा विचार करतो. ह्या घरात गेले तर आपल्याला कसं वाटेल, किंवा तिथले विचार काय आहे, तिथली काय शांतता आहे, किंवा काय आहे ते आपल्याला खरंच जावंसं वाटतंय का, हा आपण ॲज अ ह्युमन बिईंग, म्हणजे आपण या मनुष्य रूपात असताना विचार करतोय, मग देव का विचार करू नये. जिथं शांतता आहे, जिथं निगेटिव्हिटी आहे, किंवा जिथं असं अस्वच्छता आहे, जिथं राग आहे, लोभ आहे, मोह आहे, मत्सर आहे, तिथं देवांना जावंसं वाटेल का, नाही वाटणार आहे. मग हाच अर्थ आहे ज्ञानाचा आणि हाच देवी सरस्वती तुम्हाला सांगतायत की हे सगळं तुमच्या घरात आहे, म्हणून त्या तुमच्याकडे येत आहेत. शांतता आहे, समृद्धी आहे, समाधान आहे, प्रेम आहे, वात्सल्य आहे, ममता आहे आणि परोपकार आहे, उद्देश चांगला आहे, जे काही तुमच्या हातून होतंय, जे काही घडतंय, जे काही करताय त्याचा उद्देश चांगला आहे, म्हणूनच देवी सरस्वतींचा तुमच्यावर ज्ञानाची बरसात करतायत. तुमच्या मुलांच्या आयुष्यातलं, त्यांच्या शैक्षणिक मार्गातलं त्या अडथळे दूर होण्याचं खरं कारण तुम्हीच आहात. कारण तुमची भक्ती, तुमचं ज्ञान आणि तुम्ही जे श्रद्धा, तुम्ही जी करताय, तुम्ही कर्म जे करताय, त्यामुळे सुद्धा त्यांच्या आयुष्यातलं ते जे अडथळे आहेत ज्ञानाच्या मार्गातले ते निघून जात आहेत. तुम्ही जो आदर करताय की नाही ज्ञानाचा आणि भक्ती करताय, त्यामुळे फिअरलेस आहे, जे निर्भयपणे, म्हणजे भीती नाही कोणत्याही गोष्टी, भीती का वाटावी, निर्भय कोण असतं, ज्यांनी साक्षात श्रीकृष्णाने समर्पित झालेली सोल आहात तुम्ही, साक्षात तुमच्या आराध्यांना समर्पित झालाय. मग तुमच्या आराध्यांपेक्षा खूप असं बलाढ्य कोण आहे, कोण आहे, फक्त विश्वास असला पाहिजे, स्वतःवर विश्वास असला पाहिजे, तो आहे तुमच्यामध्ये. तुमच्यामध्ये तो विश्वास आहे की तुमचे आराध्य जे आहेत ते तुम्हाला कुठेही थांबू देणार नाहीत, ते कुठेही तुम्हाला कमी पडू देणार नाहीत, ते तुम्हाला हात धरून पुढे घेऊन जाणार. हा विश्वास तुमचा, आणि त्या विश्वासानं तुम्हाला या ज्ञानाच्या अगदी त्या ह्याच्यापर्यंत घेऊन आलेले आहेत. आणि हा देवी सरस्वतींचा आशीर्वाद आहे, हा त्रिदेवींचा आशीर्वाद आहे, जे तुम्ही या ज्ञानाचं उच्च लेवलपर्यंत तुम्ही पोहोचू शकला. आणि या इथपर्यंत हे तुमची निर्भयता, तुमचा निर्णय आणि तुमची विचार करण्याची क्षमता, हे सगळं तुमच्या आयडियाज, हे सगळं हे कशामुळं आलं, कारण देवी सरस्वतींचा आशीर्वाद तुमच्यावर होता. आणि हा जो इंद्रधनुष्यासारखं असं आयुष्य तुमचं आता मंगलमय असं तुमचं आयुष्य आता होतंय, तर तुम्हाला हा मेसेज दिला जातोय. तर देवी सरस्वती तुमच्यावर ज्ञानाची बरसात करतायत आणि ही ज्ञानाची बरसात म्हणजे चारी बाजूने तुम्हाला जे जे अडथळे होते बघा, धनामध्ये अडथळे होते ते सगळा तुमचा मार्ग मोकळा होते, ज्ञानामध्ये अडथळे होते तो मार्ग मोकळा होते, तुमच्या घरात सुख आहे, समृद्धी आहे, शांतता आहे आणि बॅलन्स आहे, कारण शिवशक्तीचा आशीर्वाद तुम्हाला मिळतोय. हे सगळं मिळवलंय तुम्ही, कारण तुम्ही रिस्पेक्ट करता, तुमच्या वाणीचा रिस्पेक्ट करता, विचारांचा रिस्पेक्ट करता, स्वतःचा रिस्पेक्ट करता, परमेश्वराला रिस्पेक्ट देता आणि तुमच्या समोरची जी व्यक्ती आहे तिला रिस्पेक्ट देता. मग ती कुणीही असू दे, पण ती आयुष्यात आली म्हणून तुम्हाला काहीतरी करायला मिळालं, म्हणून तुम्ही घडला, तर ह्याचा अहंकार समोरच्याला आहे नाही यापेक्षा तुम्हाला किती आदर आहे, तुम्हाला किती चांगल्या कुणाला तरी तुम्ही वाट दाखवता, किंवा त्यांच्यामुळे तुम्हाला एक चांगला मार्ग मिळाला. अरे भलेही तुम्हाला ते त्रास देणारे असले तरी सुद्धा तुम्हाला मार्ग चांगला मिळाला, म्हणून तुम्ही त्यांना सुद्धा ग्रॅटिट्यूड पे केला. जर रिस्पेक्टफुल तुम्ही ग्रॅटिट्यूड पे केलं, तुम्हाला ज्यांनी त्रास दिला किंवा थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांना सुद्धा तुम्ही ग्रॅटिट्यूड पे केलं, कारण त्यांनी थांबवलं, किंवा आयुष्यात अशा घटना घडल्या म्हणून तुम्ही या मार्गापर्यंत पोहोचला. हे सगळं संपत संपत पुढे आला आणि हेच तुम्हाला, म्हणूनच देवी सरस्वती
तुमच्यावर ज्ञानाची बरसात करत, कारण तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू जो बघण्याचा आहे, तुमचा जो दृष्टिकोन आहे तो खूप चांगला आहे, सत्याचा आहे, खऱ्याचा आहे, खूप पॉझिटिव्ह आहे. आणि तुमचा उद्देश जो आहे जे कर्म करण्याचा तोही खूप पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे. म्हणून आणि ही सगळ्यात मोठं कार्ड आहे ते म्हणजे अहिंसा, नॉन व्हायलन्स जे हे कार्ड आहे. तर ही अहिंसा आहे, म्हणजे प्राणी पशु पक्षी यांना मारणं किंवा त्यांच्याबरोबर वाईट कृत्य करणं, वाईट काम करणं, ते कर्म करणं हे तुम्ही करत नाही आहे. तुम्हाला माहीत आहे सकारात्मकता काय आहे, शुद्धता काय आहे, खरं शुद्धता काय आहे, सात्विकता काय आहे, हे तुमच्यामध्ये आहे. ते तुमच्या मुलांनाही तुम्ही शिकवताय. अहिंसेच्या मार्गावर तुम्ही जाताय. अहिंसा म्हणजे काय? अहिंसा ना मानवाची, विचाराने कुणाची हिंसा करू नये, बोलण्याने कुणाची हिंसा करू नये आणि आपल्या हातून कुठल्याही प्राणी पशु पक्षी यांना कुणाचीही हत्या आपल्या हातून होऊ नये ह्यावर आपण जितका भर देतोय, किंवा झाडं वेली पानं फुलं पक्षी सगळ्यांमध्ये जीव आहे, ह्या जीवाशी तुम्ही कनेक्ट होताय. हे ज्ञान म्हणजे काय आहे? हे ज्ञान म्हणजे तुमच्यातल्या आतल्या तो उगम असतो की नाही, उगम पाझर कसा फुटतो बघा, तसा ज्ञानाचा पाझर तुमच्यामधून फुटतोय. कारण अहिंसा हे खूप मंत्रमुग्ध होताय तुम्ही या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि ही झाडं वेली सुद्धा तुम्हाला प्रेमानं बिलगावं इतकी प्रेममयी तुम्ही झालाय आता. आणि तुमच्यातलं प्रेम, तुमच्यातली करुणा अशी बाहेर पडली जाते. आणि हा नॉन व्हायलन्स जो हे आहे, अहिंसाचं जे व्रत तुमचं आहे, जे तुम्ही इतरांनाही देता आणि स्वतःमध्येही जे अवतरलेलं आहे, त्यामुळे सुद्धा देवी सरस्वती तुमच्यावर प्रसन्न आहेत. ज्यावेळेला मुलांना तुम्ही सांगता की अहिंसा नाही, कोणत्याही गोष्टीचं कृत्य हे वाईट असतं, कुठल्याही हे ना आपल्या फायद्यासाठी आपल्या चांगल्यासाठी इतराचा बळी देणं हे वाईट असतं. कोणताही उद्देश चांगला आहे बाबा, हा एखादी चूक जरी झाली किंवा एखादं खोटं बोललं तर त्यात कुणाचाही ना तुमचा ना समोरच्याचा तोटा झाला पाहिजे, ना त्याला त्रास झाला पाहिजे, तर ते श्रीकृष्ण किंवा तुमचे आराध्य माफ करतात. पण एखाद्या गोष्टीसाठी आपण दुसऱ्याला बळी देतो दुसऱ्याच्या विचारांचा असेल, त्यांना कमीपणा देतो किंवा त्यांना काही, तर त्यावेळेला जी आहे ती हिंसा आहे. मग ती कुठल्याही बाबतीत असेल, असं काही नाही की तू कुणाला तर जाऊन मारलंच पाहिजे, असं नाही. हिंसा म्हणजे अशी आहे जी विचारांनी सुद्धा होऊ शकते, तुमच्या थॉट्सनी सुद्धा होऊ शकते, तुमच्या मतांनी सुद्धा होऊ शकते, की कशानं काय मारताय तुम्ही. नाही, जर चांगलं काहीतरी उगम होतोय, चांगलं काहीतरी होतंय किंवा चांगलं काहीतरी हे करायचंय, अहिंसेच्या मार्गावर तुम्ही जाताय आणि म्हणूनच हे ज्ञान तुमच्याकडे येते. कारण सात्विकता हा आपला गुण आहे. आपले शरीर, आपण स्वतः म्हणजे ब्रह्मांड आहे आणि ह्या ब्रह्मांडामध्ये आहे सात्विकता. आणि ही सात्विकता तुमच्यामध्ये आहे, सात्विकतेशी कनेक्ट आहात, तुमची मुलं कनेक्ट आहे, म्हणूनच ज्ञानाच्या मार्गावर तुम्ही पुढे चाललेले आहात. ही सात्विकता तुम्हाला खूप परिपूर्ण करणारी आहे. आणि सात्विक स्वभाव असणं, सात्विक तुम्ही असणं म्हणजे एक वेगळंच हे आहे. आणि अशा ह्या सात्विक छान आणि गोड अशा सोल फॅमिलीशी मी कनेक्ट आहे. थँक्यू सो मच. तर रीडिंग कशी वाटली नक्की सांगायचं कमेंट करून. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, जर तुम्हाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही तिथून मला मेसेज करू शकता. ओके, थँक्यू सो मच. खूप साऱ्या सोर्सपर्यंत ही रीडिंग पोचवा, शेअर करा, जेणेकरून तुमचेही जे काही ज्ञानामध्ये किंवा अभ्यासामध्ये किंवा काही याच्यामध्ये जर अडथळे येत असतील तर ते सुद्धा दूर व्हायला हे एक चांगलं कर्म आहे, त्या कर्माचे तुम्ही भागीदार होऊ शकता. ओके, थँक्यू सो मच. आणि बघा, ट्रिकरी फसवणूक, मी तुम्हाला काय म्हणलं, ह्या देवी सरस्वती तुमच्यावर ज्ञानाची बरसात करतायत. कारण तुम्हाला तुमच्या ज्ञानामध्ये असेल किंवा तुमच्या गोष्टीमध्ये कोणतीही असं हे असू दे, त्या ह्याच्यामध्ये कुठंतरी ना कुठंतरी तुमची फसवणूक झालेली आहे. आणि त्यामुळं तुम्ही हे सगळं स्वतःला बांधून घेतलं. ही बरसात का? जर त्यांनी तुम्हाला भीती घातली, अशा नकारात्मक एनर्जीनी, अशा नकारात्मक सोर्सनी, नकारात्मक विचारांनी तुमच्यावर इतकी झडप घातली की तुम्ही अनकॉन्शियस माइंडमध्ये भीती हे जाऊन बसलं होतं. तुमच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये भीती बसली होती की मी हे करू की नको करू, की हे काय म्हणेल ते काय म्हणेल, या सगळ्याची भीती होती. तर ती सगळी भीती तुम्ही काढून टाकली. आता सगळं फॉरगिव्ह केले, सगळं सोडून दिले. तुम्हाला माहित आहे तुमचं लाईफ पर्पज काय आहे, हे जे सगळं हे काय चाललंय हे काय आहे हेही तुम्हाला माहित आहे, हे कुठं जाऊन पोचणार आहे हेही तुम्हाला माहित आहे. कारण भूतकाळ
भूतकाळ आपण बदलू शकत नाही, भविष्य आपल्या हातात नाही, ते परमेश्वराच्या हातात आहे. आत्ता काय आहे, वर्तमान आहे आणि आपण चांगलं काय कर्म केलं त्याचंच प्रतिफळ जे आहे ते भविष्यामध्ये मिळणार आहे. त्यामुळं तुमच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये जे काय आहे ते भीती निघून गेलेली आहे आणि जे काय करायचं तुम्हाला माहीत आहे आणि ते तुमच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये आहे आणि त्यामुळेच त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे जे भीती जी मनातली आहे आणि विचारांमधली भीती जी आहे ती भीती तुमच्यातनं दूर होते. बॅलन्स मी तुम्हाला इथं सांगितलं. शिवशक्तींचा आशीर्वाद आहे तुमच्यावर. शिवशक्तींचे भक्ती जी तुम्ही केली त्यामुळे तुम्ही बॅलन्स झाला आणि बॅलन्स झाल्यामुळंच देवी सरस्वती तोपर्यंत येत नाही जोपर्यंत तुम्ही बॅलन्स होत नाही. कारण ज्ञानाचा कोणत्याही ह्याच्यातनं दुरुपयोग करणं योग्य नाही आहे. कारण त्याचं फळ जे आहे ते खूप वाईटरित्या हे होतं. म्हणूनच ज्ञानाचं फळ तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मिळावं यासाठी तुमच्या आयुष्यात जे काही स्ट्रगल जे आहे आलं असेल आणि सगळं हे आलं असेल हे तुमच्या अनकॉन्शियस माइंडमधून सगळ्या गोष्टी काढून टाकण्यासाठीच तुमच्या आयुष्यात अशा काही घटना किंवा अशा काही गोष्टी घडल्या आणि आता तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या थॉट्समध्ये, तुमच्या वाणीमध्ये, तुमच्या सगळ्याच्या फक्त आणि फक्त जे आहे ती सकारात्मकता आहे, सात्विकता आहे, प्रेम आहे, भक्ती आहे, माया आहे, हे सगळं आहे. आणि ह्या सगळ्याचा आशीर्वाद म्हणूनच देवी सरस्वती तुमच्याकडं ज्ञान घेऊन आलेत. इतकं मोठं ज्ञान की त्या ज्ञानानं तुम्ही परिपूर्ण होत आहे. ते ज्ञान म्हणजे खूप उच्च लेवलला तुम्हाला ते ज्ञान घेऊन जाणार आहे. जर सोलमेट तुमच्या आयुष्यात असं एक सोलमेट म्हणजे ते ज्ञान सुद्धा असेल किंवा अशी एखादी व्यक्ती असेल, अशी एखादं पशु, पक्षी, प्राणी, झाडं, वेली, फुलं ही सुद्धा आपले सोलमेट असू शकतात. असं नाही आहे एखादी व्यक्तीच आहे तीच माझी सोलमेट आहे, तीच मला पुढे घेऊन जाऊ शकते किंवा असं काही नाही. एखाद्या फुलाला बघून जर तुमचा एखादा थॉट आला चांगला, एखादा विचार आला, खूप छान वाटलं आणि एक सकारात्मक विचार आला, जर त्यावेळेला तो तुमचा सोलमेट आहे, त्यावेळेला ते तुमचा मित्र आहे, ते तुमच्या आयुष्याला पुढं नेणारा, ते फुलाच्या रूपाने पूर्वजन्मामध्ये तुम्हाला साथ देणारा तो सोलमेट आहे, तर ह्या जन्मामध्ये फुलाच्या रूपाने तुम्हाला तो थॉट देतोय, तुम्हाला तो विचार देतोय. लक्षात घ्या, सांगण्याचा उद्देश काय आहे, हे तुमच्या विचारांची दिशा बदलतात. म्हणजे हे असे सोलमेट तुमच्या आयुष्यात प्रवेश करतात जे तुमच्या विचारांची दिशा बदलतात, तुमच्या अजून पॉवरफुल करतात, तुमच्या विचारांना, तुम्हाला, तुमच्या सकारात्मकतेला, सात्विकतेला पॉवरफुल करतात. आणि म्हणूनच देवी सरस्वती तुम्हाला आशीर्वाद देतात, ब्लेसिंग्स देतात. आणि देवी सरस्वतींचा आशीर्वाद होणं म्हणजे सोपं नाही आहे. आणि इतक्या ह्याच्या उच्च लेवलच्या ज्ञानापर्यंत तुम्ही पोहोचला हे तुमच्या विचारांनी, तुमच्या कर्माने तुम्ही पोहोचलेले आहात. आणि इतके शुद्ध, चांगले, सात्विक कर्म जर तुमचे आहेत तर हॅट्स ऑफ तुम्हाला. आणि थँक्यू सो मच. खूप छान अशी रीडिंग झाली. तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. पुन्हा भेटूया अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय.